जास्त आपल्याला रन करावं लागते. गुगल वरती गेल्यानंतर तुम्हाला साइन इन करायचंय. गुगल ऍड काय आहे? पेड ऍडव्हर्टाइजमेंट प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे. गुगल ऍडला दुसरं नाव काय? PPC. गुगल कधी लॉन्च झालं? 1998. गुगल ऍडवर्ड कधी लॉन्च झालं? 2000. नंतर त्याचं नाव 18 वर्षांनी चेंज झालं. काय केलं त्यांनी नाव? गुगल ऍड्स. आता त्याला PPC बोलतात. तर मी काय करणार? न्यू गुगल ऍड अकाउंट करू का जे पहिले तेच करू? पहिले तेच करू. तर आता आपल्याला काल 88 क्लिक होत्या. काल परत 500 आपण ऍड केलं होतं. तर आता आपल्या कॅम्पेनची परिस्थिती काय आहे ते चेक करायचे आपल्याला. दर मिनिटाला, दर तासाला, दर सेकंदाला आपल्याला काय येतात? क्लिक्स येतात. मग 88 आणि 11. पहिल्यांदा किती रुपयाला होते लीड? 175 क्लिक CPC. नंतर कितीला झाली? 77. नंतर किती? 52. आता काल 44. आज किती? 38. म्हणजे जसं जसं एखाद्या मुलाबरोबर तुम्ही टाइम स्पेंड केला तर तुम्हाला बरं वाटायला लागेल. तसंच आहे. जसं 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 जास्त टाइम तुम्ही काय ऍड रन करणार तसं तसं CPC कमी होणार. गुगलला तुमच्याबद्दल समजणार की तुमचा बिझनेस काय आहे, तुमच्या वेबसाईटवरती कोणते लोक येतात, तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येतोय. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम होतो. अगर दुश्मन को हराना है तो उसके घर में जाके मारो नहीं. तो दुश्मन के बारे में पूरी डिटेल पता होना बहुत जरुरी आहे. बरोबर आहे ना? मग तसंच असतं. आता बघा ना, आपल्याला कॉस्ट किती गेली आपली? 4,500 रुपये. 4,500 रुपयामध्ये किती लाईक किती क्लिक आले? 111. म्हणजे CPC किती आहे? CTR किती आहे? इम्प्रेशन किती आहे? 2,500. बरोबर आहे. आणि त्याच्यातले किती लोकांनी क्लिक केले? मग ऍड आपली व्यवस्थित नाही का? CTR किती? 10च्या वरती असला पाहिजे. म्हणजे काय आहे? 2,500 मुली पाहिल्या तुम्ही, त्याच्यातल्या पसंत किती आल्यात? 111. मग एवढ्या मुली पाहिल्या का? आणि त्याच्यातल्या एवढ्या कमी पसंत का आल्या? कारण तुमची पसंत जागा वेगळी. मग बघा ना, तर म्हणजे कसं झालं? माझं एक्झाम्पल देतो. मला किती मुलींनी पाहिलं आतापर्यंत? 2,500. त्याच्यातल्या किती मुलींना मी आवडलो? 111. म्हणजे मी दिसायला चांगला नाही. बरोबर आहे का चुकलं? आम्ही तुमच्या इकडल्या साईडला बघून बोलतोय. दुसरीकडे उत्तर दिलं तरी चालतंय. तुम्ही असं पर्सनली लागू घेतात. बरोबर आहे का? बिझनेस ग्रो करायचा आहे तुम्हाला, तर आपलं प्रोडक्ट असेल, सर्व्हिसेस असेल, तर भरपूर सारे लोक काय करतात? नुसते पाहतात, विकत घेतात का? तू मॉलला गेला, किती वेळा गेलाय? मग काय घेऊन येतो रोज? दररोज घेतो का? दररोज एक सिरेमिक. मग तसं की मॉलला आहे ना, 5,000 10,000 लोक जातात दररोजचे, पण त्याच्यातले 200 300 500 लोक काहीतरी घेऊन येतात. म्हणजे काय असतं? आपल्या ऑफिसला किती लोक येतात इन्क्वायरीला? 10-15. त्याच्यातले ऍडमिशन किती घेतात? 4-5. प्रत्येक ऑफिस. पण तेवढे लोक नाही आले तर मग होतील का ऍडमिशन? नाही. मग तसं आपल्या वेबसाईट वरती किती लोक येतात? आपल्या वेबसाईट वरती किती लोक क्लिक करतात? 111. मग 111 लोकांनी क्लिक केल्यानंतर त्याच्यातले किती लोक इंटरेस्टेड येतात ऍडमिशन घेण्यासाठी? तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? आपण लोकांना आवडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मेकअप केला पाहिजे. का कपडे चांगले घातले पाहिजे? दोन्हीच केलं पाहिजे. मग तसंच आपल्याला इम्प्रेशन तर जास्त येतात आणि क्लिक्स थोड्या कमी येतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? CTR बघायचा आहे आपला, क्लिक थ्रू रेट. तर क्लिक थ्रू रेट किती असेल? मी तुम्हाला सांगितलं होतं 10च्या वरती जर असेल तर ओके. मग तुमचं CTR किती आहे? 4.93. हा CTR 100 आउट ऑफ आहे. किती? 100. जर सपोज 100 लोकांनी आपली ऍड पाहिली आणि 100 लोकांनी जर क्लिक केली तर 100 आउट ऑफ 100 आपला CTR येईल. CTRचा फॉर्म्युला काय सांगितला होता काल? तू सांग शिंदे. सांगितला होता. ह्याच्या आधी सांगितलं होतं का? तू सांग.
कुठं गेलता? CTR काय आहे? टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक्स इंटू 100. मग नाही, टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100. छोटी जी गोष्ट ती वरती असली पाहिजे. मग क्लिक जास्त येतील का इम्प्रेशन? इम्प्रेशन म्हणजे काय? तुम्ही कसं एखाद्यावरती इम्प्रेशन टाकतात, झलक, म्हणून त्याच्यावर गाणं पडलं, झलक दिखला जा. झलक आणि क्लिक, इम्प्रेशन, रीच आणि क्लिक. रीच म्हणजे काय? जर एखाद्या माणसाकडे 6 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं तर त्याला काय बोलायचं? रीच. आणि जर तुम्हाला आवडला तो माणूस, तर माणूस जास्त वेळ पाहून त्याच्याबरोबर बोलण्याचा पण प्रयत्न करतो आणि त्याला डावचण्याचा पण प्रयत्न करतो, म्हणजे क्लिक करतो. नेमकं ती गोष्ट काय आहे ते. मग मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं. मला काय घ्यायची? साडी घ्यायची. मग काय करणार मी? टाकलं, काहीतरी कीवर्ड टाकलाय. मग इथं काय झालंय? ह्या ऍड रन केलेली. मग ही ऍड कोणती? आपल्याला 5 टाईप शिकवलेले. हे अशी त्याचा फोटो आहे का देऊ? नाही. हा, शॉपिंग ऍड. काय झालं? डॉली मॅडम, शॉपिंग ऍड आहे ना. अच्छा, शॉपिंग ऍड आहे. तर ही शॉपिंग ऍड आहे. आपल्याला पण NMD फॅशनची आता ऍड रन करायची. तर मग आपण अशी ऍड रन केली, बेस्ट साडी फॉर वेडिंग, असं जर कोणी टाकलं तर आपलं 1 नंबरला आलं पाहिजे. आपण कोणाला आपली साडी किती पण चांगली असली आणि लोकांना दिसलीच नाही आपली साडी, तर घेईल का लोक? नाही घेईल. त्यासाठी इथं दिसलं पाहिजे. मग हे दाखवण्यासाठी काय करायचं आपल्याला? हे दाखवण्यासाठी आपल्याला ऍड रन करायची. तर ही कोणती ऍड आहे? शॉपिंग ऍड आहे. तर ह्या शॉपिंग ऍड पण आपल्याला पुढे पाहायच्यात. हे पण शॉपिंग ऍड आहे आणि हे SEO आहे. हे ई-कॉमर्सच्या वेबसाईटचे SEO असतात. ही पण एक मोठे ब्रँड आहे, समजलं? नुसतं साडीपासून त्याचा टर्नओव्हर किती आहे? 12 करोडचा वर्षाचा. नुसतं साडी विकतात तरी पण एवढा टर्नओव्हर आहे. कशामुळं? कारण त्यांची 1 नंबर साडी दिसते. समजलं? सर एक प्रश्न आहे. हा, जर CTR हा 4.9 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, म्हणजे जसं 0.53 आला, तर त्या केसमध्ये ऍड मध्ये काय चुकलं असते की त्यामुळे CTR एवढा कमी येतो? बरोबर आहे, चांगला क्वेश्चन आहे. आता मी FC रोडला गेलो आणि मला काय केलं, जास्त मुलींनी भावच नाही दिला किंवा माझ्याकडे पाहिलंच नाही, तर ह्याचा अर्थ काय होऊ शकतो? मी दिसायला चांगला नाही. मग मी दिसायला चांगला का नाहीये? मी मेकअप करून गेलो, पण मी जर कोट टाकून गेलो किंवा ब्लेझर घालून गेलो तर जास्त लोक माझ्याकडे पाहतील. का पाहतील? इम्प्रेशन जास्त पडेल. मग तसंच की असाच क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील की आपल्याला CTR वाढवण्यासाठी काय करावं लागेल? तर CTR वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या हेडलाईन चांगल्या पाहिजे. म्हणजे 2 ऍड दिसतात. एक ऍड दिसते काय? ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग, आणि दुसरी ऍड दिसते गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड ट्रेनिंग सेंटर, 100% प्लेसमेंट गॅरंटी, लर्न डिजिटल मार्केटिंग फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट. तुम्ही कुठं क्लिक करणार? जे आता शेवटची गव्हर्नमेंट ऑथोराइज. म्हणजे तुमचा शब्द प्रचार कसा आहे, लोकांना अट्रॅक्ट तुम्ही कसं करू शकता, तर ह्या सगळ्यात काय बेस्ट सर, गोष्टी इम्प्रेशन चांगलं आहे. इम्प्रेशन आणि क्लिक्स कमी आहे. कम्पॅरेटिव्हली इम्प्रेशनच्या कम्पॅरेटिव्हली क्लिक्स कमी आहे आणि CTR त्याच्यापेक्षा कमी आहे. बरोबर आहे. मग ती CTR कसा वाढतो तेच मी सांगतो तुम्हाला, की हम्म. इम्प्रेशन जास्त आले म्हणजे लोकांनी ऍड दिसली, नजरेखालून गेली, पण त्याच्यावरती क्लिक कमी लोकांनी केलं. का कमी लोकांनी केलं? की त्यांना जे पाहिजे नव्हतं किंवा त्यांना आवडलं नाही, ते अट्रॅक्टिव्ह वाटलं नाही ते. मग का अट्रॅक्टिव्ह नाही वाटलं? तर त्याचं रिझन आपल्याला प्रिव्ह्यू मध्ये दिसेल. इथं खाली गेलो आपण, इथं आपली ऍड दिसते, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, ऑनलाईन डेटा सायन्स कोर्सेस, 100% प्लेसमेंट गॅरंटी. मग ऑनलाईन म्हटलं की ह्या लोकांना काय मनात बसलं? हा कोर्स जो आहे तो ऑनलाईन आहे. हे सेंटेन्स मुळे आपला CTR कमी झाला असेल. कोणत्या सेंटेन्स मुळे? ह्या सेंटेन्स मुळे. त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलं होतं
की असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरने कीवर्ड जसे सेव्ह केले तसंच तुम्हाला, किंवा अजून दुसरं काय रिझन असू शकतो त्याच्यामुळे CTR कमी होतो. मग तुम्हाला तर अजून इथं कसं बघा, इथं काय आहे, कॉल एक्सटेन्शन पण व्यवस्थित आहेत, कॉल आउट एक्सटेन्शन पण व्यवस्थित आहे. तर अजून काय जर अजून ऍड केली, आता इथं दिसताना 3-4च दिसतात, तर अजून ऍड केली असते तर अजून CTR वाढला असता. किंवा मग ह्याच्यामधले काय काय जे कीवर्ड आहेत ते पण रिडंडंट झालेत, म्हणजे रिमूव्ह झालेले आहेत, त्याच्यामुळे पण तुमचं CTR वाढला असतो. तर मग ह्याच्यामुळे रिकमेंडेशन जे येतात, आता बघा इथं काय आलेलं आहे, रिकमेंड आले. व्ह्यू परफॉर्मन्स मध्ये तुम्ही गेलात तर इथं रिकमेंडेशन येतात. तर आता पहिलं रिकमेंडेशन काय, बजेट एक्झॉस्ट झाले. दुसरं रिकमेंडेशन काय, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन, इम्प्रूव्ह युअर रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड. मग 2 रिकमेंडेशन देतं रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड मध्ये. नंतर डीप लिंकिंग, मग ह्याच्यामध्ये लिंकिंग कॉस्ट पर ऍक्विजिशन करायला पाहिजे होतं असं त्यांनी सजेस्ट केले. आणि नंतर जे काय झालेलं आहे, रिडंडंट जे कीवर्ड होते ना ते पण रिमूव्ह झालेत, म्हणजे काय कीवर्ड टाकले आणि ते पॉज झालेले, तर त्यांना परत एकदा ऍक्टिव्ह करावं लागेल. अपलोड कस्टमर मॅच लिस्ट, कस्टमर मॅच लिस्ट पण आपण काय केली नाही, ऍड केली नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या इथं ऍड केलेल्या. हॅलो, हा मग ते आलेले आहेत म्हटलं. नाही नाही, तू त्यांचं बिझनेस मॉडेल तर हे कर. हा, नमस्ते मॅडम. तुम्ही तोपर्यंत समजलं? काय समजलं तुम्हाला? तुमच्या सर्च ऍड मध्ये लोगो पण टाकायला सांगितलं, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, ठीक आहे. आता तुमची ऍड रिपेअर करायची, काल आपण पाहिलं होतं हे. तर कम्प्लीट ऍड, कीवर्ड टार्गेटिंग काय काय केलंय, युअर ऍड मोर ऑफन टू पीपल सर्च बिझनेस फॉर ऑफर. तो कोणता कीवर्ड टाकायला लावलाय, पायथॉन फॉर डेटा सायन्स. मग तो जर अप्लाय केला तर अजून तुमचं काय वाढणार आहे, हे वाढणार आहे. कारण गुगल ऍड मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, ऍड तर कुणी पण रन करून देईल हो तुम्हाला, फक्त काय इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट काय आहे, तर रिकमेंडेशन आलेत ना, हे डीप लिंकिंग काय इम्पॅक्ट करते. जसं की आपण काय टाकलंय, URL डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, त्याच्यामध्ये स्लाइड द्यायची का, स्लॅश द्यायची का. सगळ्यात जास्त पैसे कुठं जातात, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. पण क्लिक किती इथं, आणि इथं 2च क्लिक आले डिजिटल मार्केटिंगला, म्हणजे डिजिटल मार्केटिंग मध्ये आपले सगळे पैसे चालले. मग आपल्याला ते रिपेअर करावं लागेल. तर अशा गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला बेसिक गोष्टी समजल्या तुम्हाला. आता जर तुम्हाला काय करायचंय, अकाउंट कॅन्सल करायचंय, तर तुम्ही कुठं जाणार, अपेरन्स मध्ये जाणार. कुठं जाणार सांगा मला, बोला. ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन वरतीच आलेले ऑप्शन. काय करायचंय मला, अकाउंट कॅन्सल करायचंय मला. कसं करणार, मुजीब तू सांग, शिकवलं होतं. काय करायचं, ऍडमिन मध्ये जायचं, अकाउंट सेटिंग मध्ये जायचंय, आणि इथून तुम्हाला अकाउंट कॅन्सलचा ऑप्शन येईल, स्टेटस दिसतंय, ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कॅन्सल माय अकाउंट करू शकता. समजलं? दुसरं आपल्याला काय करायचंय, आता गुगल ऍडचं काय करायचंय आपल्याला, किंवा तुम्हाला जर ऍटो अप्लाय करायचं असेल तर ऍटो अप्लाय मध्ये जा. रिकमेंडेशन किती आले ते, गो टू ऍटो अप्लाय. तर तुम्ही इथून पण डायरेक्ट ऍटो अप्लाय करू शकता. मला काय काय ऍटो, म्हणजे जर आता जसं की मला मॅन्युअली हे करावं लागतंय, मॅन्युअली काय करावं लागतंय, रिकमेंडेशन अप्लाय करावं लागतात.
तर मी काय करतो, ऍड अन ॲसेट यूज ऑप्टिमाइज ऍड रोटेशन ओपन ठेवायचं आहे. येस. ऍड रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड, आपल्याला रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड करायची. काय झालंय, इम्प्रूव्ह युअर रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड, ते पण ठेवायचंय. रिमूव्ह रिडक्टंट कीवर्ड, रिमूव्ह करायचे का रिडक्टंट कीवर्ड? नो. नंतर रिमूव्ह नॉन काय सर्विंग कीवर्ड, काहीच गरज नाही सर्व करायची. मग हे काय करायचे, रिमूव्ह करायची गरज नाही. नंतर रिमूव्ह निगेटिव्ह कीवर्ड, रिमूव्ह करायचे का? नाही. मेजरमेंट, तुम्हाला मेजर कन्व्हर्जन ट्रॅकिंगची काय अपग्रेड करायची गरज नाही. मग ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत ना, नंतर खाली काय करायचंय, ग्रो युअर बिझनेस. तर कीवर्ड टार्गेटिंग वरती क्लिक, ऍड न्यू कीवर्ड टार्गेटिंग, ऍड ब्रॉड मॅच नको, यूज डिस्प्ले एक्सटेन्शन नको, बीड मोर इफिशियंटली विथ द टार्गेट इम्प्रेशन शेअर. नंतर बीड मोर इफिशियंटली विथ द मॅक्झिमाइज क्लिक, बीड मोर इफिशियंटली विथ द मॅक्झिमम कन्व्हर्जन. मग इथं मॅक्झिमम कन्व्हर्जन हा आपला अल्टिमेट गोल आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, त्याच्यावरती कन्व्हर्जिंग टार्गेट हे दोन्ही पण सिलेक्ट केले. सेट टार्गेट ROS, रिटर्न ऑन ऍड स्पेंड पण आपण ऑटोमॅटिकली केलं. ठीक आहे. ऍड स्टोअर विजिट टू, ऑटोमॅटिकली आपण काय केलं, या गोष्टी रिकमेंड केल्या. म्हणजे जर आता पुढे फ्युचरमध्ये आपल्याला कमी रिकमेंडेशन येतील, तर ही सेटिंग कुणाला माहित होती का आधी? नाही. आता माहित आली. आता इथं काय करायचं, मेंटेन युअर ऍड्स, डिसमिस किंवा जसं आहे तसंच जर ठेवायचं. सिलेक्ट ऑल जर केलं, सिलेक्ट हिस्ट्रीमध्ये आता काय हे तर टाकलं ना, नो इट्स नॉट मेड फॉर किल करायचं आणि पब्लिक ठेवायचं. सर हे सेकंड ऑप्शन डोंट रिस्ट्रिक्ट, बरोबर, ऑटोमॅटिक सेट. इथं कोणते कोणते रिडक्टन कीवर्ड आहेत ते रिमूव्ह करायचं का, स्टेटस काय आहे. आता बघा, रिमूव्ह रिडक्टन कीवर्ड काय वाटतं, ऑप्टिमाइज रोटेशन, एवढे आपण सगळ्या गोष्टी इथं लावलेल्या आहेत. आता आपण जी हिस्ट्री केली, 8 रिकमेंडेशन अप्लाय केलेले आहेत. तुम्ही इनसाइट अँड रिपोर्ट मध्ये जर गेलं तर तुम्हाला इथं काय दिसणार आहे, इनसाइट दिसणार. इंटरॅक्शन किती झालेले, कॉस्ट किती आहे, ॲव्हरेज कॉस्ट किती आहे, इंटरॅक्शन रेट किती आहे. टॉप परफॉर्मिंग कोणतं आहे, मुजीब. सिग्निफिकंट मुजीब ह्याच्यातली जेवढी ही जी ऍड आहे ती सगळ्यात जास्त चालते, बाकी कोणती चालत नाही. कोणती, मुजीब DS तीच ऍड आहे. नंतर डॅशबोर्ड. ठीक आहे. कॉस्ट किती गेली, 4,230 रुपये. इंटरॅक्शन किती, हा जो रिपोर्ट आहे तुम्हाला द्यायचा. आता हे कोणत्या डेला गेले, मोबाईल मध्ये किती गेले, हे सगळं समजतंय. डेट वाईज तुम्हाला रिपोर्ट भेटतोय. नंतर ह्याच्यामध्ये बघा, इंटरॅक्शन रेट कशाचा किती आहे, कॉम्प्युटर्स, मोबाईल, टॅबलेट आणि कॉस्ट. मोबाईल, कॉम्प्युटर आणि टॅब सगळ्यात जास्त कशात बघितलेत, मोबाईलमध्ये 86%, 14% त्याच्यामध्ये. नंतर काय, कॅम्पेन परफॉर्मन्स बाय डिव्हाइस, हा काय पण किती आपण कॅम्पेन रन केलेत हे. मग त्याच्यामध्ये CTR कोणाचा सगळ्यात जास्त आहे, मुजीबचा सगळ्यात जास्त आहे. बाकीचं सगळ्यात कमी कोणाचं आहे, काय काय न्यू कॅम्पेन केलं होतं त्यांचं तर 0-0च आहे. क्लिक थ्रू रेट पण आपल्याला इथं दिलेला आहे. टोटल ह्या कॅम्पेन वरती किती लोकांनी क्लिक केलंय, मुजीब DS वरती 19 लोकांनी. टोटल किती क्लिक आले एवढं. तर हे सगळं डायग्नोसिस करायचं असेल तर इथून आपण करू शकतो. हा तुमचा डॅशबोर्ड आहे, हा तुमचा परफॉर्मन्स आहे. हा जर डाउनलोड केला, सेव्ह केला तर तुम्ही क्लायंट बरोबर शेअर करू शकता. सगळ्यांना समजलं? ठीक आहे. आता इथे एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट येते, तुम्हाला ट्रॅकिंग करायचं. म्हणजे मला किती कॉल आले, काय आलं, हा मला कॉल किती आले, कन्व्हर्जन किती झालं, कोणत्या पेजवरून एक्झिट झाला. हे जर तुम्हाला करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, इथं काय दिसतंय, आता हे टूल मधले तुम्हाला आधी सांगतो.
तर आर्ट स्टुडिओ आहे, प्लॅनिंग आहे, कीवर्ड प्लॅनर टूल तर तुम्हाला माहिती आहे, नंतर ॲप ॲडव्हर्टायझिंग हब आहे, नंतर शेअर लायब्ररी आहे, नंतर कंटेंट सुटेबिलिटी आहे आणि डेटा मॅनेजर आहे आणि ट्रबल शूटिंग. ट्रबल शूटिंग म्हणजे काय, तुम्हाला जर काय करायचं असेल, काय जर प्रॉब्लेम असेल आणि तो सॉल्व्ह करायचा असेल तर ट्रबल शूटिंग वरती जायची, बल्क ॲक्शन करायची असेल तर तिथे जायचं, बिझनेस डेटा रिलेटेड आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे ऑप्शन आपल्याला इथं आहे तर हे डेटा मॅनेजरचं आहे. तर तुम्ही कशी प्लेलिस्ट बनवून ठेवतात यूट्यूबवरती किंवा सॉन्गची, तर तशी तुम्हाला तुमचे राईट टार्गेट ऑडियन्सची काय करायची, डेटा कलेक्ट करून ठेवायचा आहे. मग इथं काय कनेक्ट प्रॉडक्ट, तुमच्या प्रॉडक्टला पण कनेक्ट होतं. इथं जसं की एका यूट्यूब चॅनलला आपण कनेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला मी तुम्हाला काय सांगतोय की एखाद्या वेळेस काय करतो माहिती आहे का, ॲडव्हर्टायझर तुम्हाला सांगतो किंवा एखादा कंपनीवाला सांगतो की माझी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ना ती ह्याच लोकांना दाखवायची जे लोक विवेक बिंद्राच्या चॅनलवरती येऊन गेले, किंवा असं सांगतात की जे लोक आतापर्यंत माझ्या वेबसाईटवर लास्टच्या 6 महिन्यामध्ये जे लोक माझ्या वेबसाईटवरती येऊन गेलेत त्यांनाच माझी ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची. समजलं? तर तुम्ही काय करू शकता, ह्या डेटा मॅनेजरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. आता मला काय करायचं आहे, असा क्वेश्चन विचारला तुम्हाला, डू यू नो हाऊ टू कनेक्ट गुगल ॲनालिटिक्स इनटू गुगल ॲड. गुगल ॲड हे तुमच्या गुगल ॲनालिटिक्सला कनेक्ट करता येतं का? येस. कसं कनेक्ट करायचं, किंवा दुसरा क्वेश्चन आपल्याला पुढे जाऊन शिकायचं की गुगल ॲनालिटिक्स हे तुमच्या वेबसाईटला तुम्हाला कनेक्ट करता येतं का? तर ते कसं कनेक्ट करायचं ते आजच्या लेक्चरमध्ये पाहू आपण. की इथं डेटा मॅनेजरमध्ये जायचं, इथं डेटा कुठून कुठून स्टोअर करता येतं. एक तर तुमच्या गुगल ॲड कुठं कनेक्ट करता येईल, गुगल ॲनालिटिक्सला कनेक्ट करता येईल, गुगल मर्चंट सेंटरला करता येईल, नंतर गुगल माय बिझनेसला कनेक्ट करता येईल, यूट्यूबला कनेक्ट आणि सर्च कन्सोलला, हबस्पॉट, तर गुगल शीटला सुद्धा तुमचं काय करता येतं, कनेक्ट करता येतं. आता बघा, आपल्या डेटा कुठे स्टोअर केला जातो, सर्व्हरमध्ये कनेक्ट केला जातो. कुठे कनेक्ट केला जातो, सर्व्हरमध्ये. मग जर सपोज आपलं काय आहे, पाणी कुठे स्टोअर केलं जातं, टाकीमध्ये केलं जातं. आणि जर पाणी आपल्याला जास्त पाहिजे तर कुठून आणलं जातं, नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त पाणी पाहिजे नसेल तर कुठं जातो आपण, नदीवरती. पण नदीपेक्षा पण जास्त पाणी पाहिजे नसेल तर कुठं जातो आपण, समुद्रामध्ये. मग असंच आहे, आपल्याला जर छोटं काय करायचं असेल, फक्त 10 लाख लोकांनाच आपली ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल तर आपण काय करू शकतो, ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर आपले कुठे ठेवू शकतो, एक्सेल शीटमध्ये. बरोबर आहे. दुसरं काय, माझे YouTubeवरती आलेल्या लोकांनाच मला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायची तर YouTube सिलेक्ट करू. आपल्या गुगल माय बिझनेसवरती जे लोक आले त्यांना जर ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल तर गुगल माय बिझनेसवरती दाखवू शकतो. माझ्या CRM मध्ये जेवढे लोक आहेत त्यांना जर ॲडव्हर्टाइजमेंट CRM सिलेक्ट करू. माझ्या गुगल शीटमध्ये 10 लाख लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांना मला अपलोड करायचे आणि त्यांनाच ॲड दाखवायची, तर तुम्हाला गुगल शीट पण डायरेक्ट अपलोड करता येते. इथं तुम्ही काय करू शकता, तुमचं सर्व्हर पण कनेक्ट करू शकता. तर ते कसं कनेक्ट करायचं, पहिल्यांदा आपण गुगल ॲनालिटिक्सचं पाहू किंवा यूट्यूबचं पाहू. यूट्यूब इथं क्लिक केलं, लिंक चॅनलवरती जायचं आणि कोणतं चॅनल आहे, मुजीबचं. त्यांचे सबस्क्रायबर किती इथं, 0. मग कसं करायचं, दुसरा चॅनल NMD प्रायव्हेट लिमिटेड, आलता का, कुठं क्लिक करायचंय, NMD प्रायव्हेट लिमिटेड. मग आता इथं कॉन्फिगरेशन काय, कुणी पण आपल्याला रिक्वेस्ट पाठवेल, सेंड रिक्वेस्ट टू द चॅनल ओनर. मग इथं काय करायचं, अप्रूव्ह युअर रिक्वेस्ट, इट विल बी अपेअर यूट्यूब ॲक्शन इन युअर लिंक्ड अकाउंट. मग इथं कुणाचा ईमेल आय डी टाकायचा, चॅनल ओनर. रिक्वेस्ट सेंड केली, मी जर ते ऍक्सेप्ट केली तरच तो चॅनल कनेक्ट होईल. सिंपल आहे. तर आता मुजीब काय करू शकतो, हा बोला. सर जसं आपल्याला नाही का एखाद्या जसं चॅनलला त्याच्या नाही का ओनरला मेल पाठवायची आहे, तर त्याचा मेल आपल्याला मेल आयडी कसं माहिती आहे त्याच्या ओनरची? मग तुम्ही आता मेल आयडी टाकले म्हणजे या चॅनलवर आपल्याला नाही का मेल टाकायची आहे. एकच मिनिट थांब. हॅलो, हा बोला ना. हा नमस्ते.
आहेत का? या. काय बोलत होते ते? मेल आयडी कशी माहिती करायची? हा? ज्यांना रिक्वेस्ट होतं त्यांनी मेल आयडी कशी सापडेल आपल्याला? तर म्हणजे जो युट्यूब चॅनल आहे आपण ज्यांना आपण रिक्वेस्ट पाठवायची आहे, हा युट्यूब चॅनल आपला स्वतःचा राहील की आपल्याला दुसऱ्याच्या याच्यामध्ये कनेक्ट करायचं आहे, त्याला मेल पाठवायचा आहे, असं काय करायचं आहे त्याच्यामध्ये? तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, जर तुम्हाला ते युजर त्या समोरच्या माणसाला नवनाथ दरेकरचं चॅनल आहे NMD प्रायव्हेट लिमिटेड, बरोबर आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, मी तुम्हाला का त्यांना मेल परवानगी टाकायचं. देतोय, तुम्ही माझे एम्प्लॉय आहेत. मी आता मुजीबला परवानगी का दिली, माझ्या युट्यूब वरती आलेल्या लोकांना तो ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणार. का दाखवणार, मी त्याला परवानगी का देणार, माझं तर सिक्युअर डेटा आहे, मग मी त्याला का परवानगी देणार, कारण तो माझा काय आहे, एम्प्लॉय म्हणून. मग जर एम्प्लॉय असेल तरच लोक तुम्हाला ऍक्सेस देतील. तुम्ही कोणत्या पण चॅनलला नाही कनेक्ट करू शकत. आता मला विवेक बिंद्राच्या युट्यूब चॅनलवरती ऍडव्हर्टाइजमेंट काय का, त्याच्या चॅनलवरती जे लोक आलेत, जेवढे लोक येऊन गेलेत त्यांनाच ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल तर मी काय करू शकतो, विवेक बिंद्राने जर माझ्याबरोबर कॉलअप केलेला असेल, त्याचा जर ईमेल आयडी मला माहित असेल, मग आता सपोज मी त्याला रिक्वेस्ट पण पाठवली, इकडून तिकडून मी काय केलं, ईमेल आयडी काढला. ईमेल आयडी काढणं काय सोपं एवढं अवघड नाही, एकदम सिम्पल आहे. मग मी काय करणार, हॅलो. ईमेल आयडी घेणार आणि त्याला हे करणार. आता ही लिंक मला रिक्वेस्ट पाठवली त्याने, पण मी काय केलं, ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली. कुणाची, मुजीबची. तर तो दाखवू शकतो का, नाही दाखवू शकतो. आता इथं दुसरा पण प्रॉब्लेम असा आहे, जर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट काय करायची, तुम्हाला विवेक बिंद्राच्या चॅनल वरती दाखवायची, पण कोणत्या पण व्हिडिओ वरती दाखवायची, तर तुम्ही दाखवू शकता. त्यांच्या तर व्हिडिओ माझा वरती क्वेश्चन दाखवायचं आहे. वेगळं प्रॉब्लेम आहे, आणि त्यांच्या हॅलो. व्हिडिओ वरती ज्या लोकांनी व्ह्यू केलेत ना त्यांना दाखवणं वेगळं आहे. दोन गोष्टी परस्पर वेगवेगळ्या आहेत. जर सपोज आता एनएमडीचं चॅनल आहे, एनएमडीच्या चॅनल वरती ऍड दाखवणं वेगळं, आणि एनएमडीच्या चॅनल वरती लोकांनी जे सबस्क्राईब केले त्यांना ऍड दाखवणं पूर्ण वेगळं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, कनेक्ट करावं लागतं. समजलं का? ठीक. सर माझा एक क्वेश्चन होता. हा बोला ना. हा म्हणलं सर, आता विवेक बिंद्राचे सबस्क्रायबर जास्त आहेत, तो पेड पण आपली ऍड रन करू शकतो ना, मग रिक्वेस्ट घ्यायची म्हणलं तरी पैसे पण घेणार ना. हो. आता बरेच जण काय करतात, तर जंगली रम्याची ऍड कोणत्या पण युट्यूब चॅनलला दिसायची, मग ते पेड, त्यांना पेड पैसे देऊन रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून घेत असते ना. पैसे देऊन पण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात, पण आता कसं आहे ना, तुम्ही जर एनएमडीच्या चॅनलवरती गेलात, बरोबर आहे, तर तुम्हाला कोणती पण ऍड दिसते, किंवा तुम्ही विवेक बिंद्राच्या चॅनलवर गेलात किंवा XYZ कोणत्या पण युट्यूब वरती मूवी पाहताय, तर तुम्हाला ऍड कोणाची पण दिसू शकते, बरोबर आहे. तर तशी गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ते रिक्वेस्ट वगैरे काय द्यावं लागत नाही. तुम्हाला हे रिक्वेस्ट कशासाठी द्यावी लागते, तुम्हाला काय करायचंय, स्पेसिफिक लोकांना चॅनल वरती कोणते लोक आलेत, कोणाला दाखवायचे त्याच्यासाठी. आता माझ्या युट्यूब चॅनलवर, माझ्या वेबसाईट वरती कोण लोक आले, कोण आले असतील, ज्यांना जास्त डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सचा कोर्स करायचा आहे त्याच लोक आले असतील, बरोबर आहे. आणि मी जर कोणाला दिली, आता एखादं काय करतोय, फूड विकतोय,
आणि त्याला माझ्या ह्याच्यावर चाललं, काय फायदा आहे का? ठीक आहे, दुसरं नवीन कनेक्शन तुम्हाला करून दाखवतो. कुठं जायचंय आपल्याला? डेटा मॅनेजर मध्ये जायचंय. ठीक आहे, कनेक्ट प्रोडक्ट. आता पहिला प्रोडक्ट काय केला आपण? युट्यूब चॅनल कनेक्ट केलेला आहे. नंतर आपल्याला अजून काय करायचंय? गुगल अॅनालिटिक्सला कनेक्ट करायचंय. काय करायचंय? गुगल अॅनालिटिक्सला कनेक्ट करायचं. त्याची प्रोसेस थोडीशी डिफरंट आहे. आता काय करायचं? सेटअप करायचं. दोन पद्धतीने तुम्ही गुगल अॅनालिटिक्सला कनेक्ट करू शकतात. एक आहे सिलेक्ट गुगल अॅनालिटिक प्रॉपर्टी. पहिल्यांदा गुगल अॅनालिटिक्सची प्रॉपर्टी तुम्हाला क्रिएट करावी लागेल. मग तुमच्याकडे काय आहे? होते का क्लिक? मग ती कशी क्रिएट करायची आता प्रॉपर्टी? बोला. काय सांगितलं मी तुम्हाला? गुगल अॅनालिटिक्स कनेक्ट करायचंय. तर इथं काय करावं लागतंय? यू डोंट हॅव एनी अनलाईक गुगल अॅनालिटिक्स रजिस्टर अंडर युअर ऍड ईमेल आय डी. तर आत्ताच्या लेक्चर मध्ये काय शिकवतोय मी? गुगल अॅनालिटिक्सचा कोड कसा क्रिएट करायचा आणि गुगल अॅनालिटिक्स तुमच्या वेबसाईटला कसं क्रिएट करायचं. तर गुगल वरती जायचं आणि गुगल काय टाकायचं? गुगल अॅनालिटिक्स. गेट स्टार्ट करायचं. स्टार्ट मेजर माय अकाउंट मुजीब शेख. तुम्हाला कुठं दाखव? गुगल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस मध्ये दाखवायचं आहे, मेलिंग मध्ये दाखवायचं. नेक्स्ट करायचं. नंतर इथं प्रॉपर्टी नेम दाखवायचं. प्रॉपर्टी नेम काय दाखवणार? NMD वेब. कोणत्या सिटी मध्ये राहतो आपण? इंडिया. कंट्री कोणती आहे? इंडिया. रिपोर्टिंग टाइम झोन काय? तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला. करन्सी कोणती आपली? इंडियन रुपीज. बिझनेस डिटेल्स. तुमचा कोणता बिझनेस आहे? एज्युकेशन, जॉब्स अँड एज्युकेशन. किती मोठी कंपनी? 111 ते 105 लोकांची. नेक्स्ट केलं. कशासाठी तुम्हाला गुगल अॅनालिटिक्स यूज करायचंय? तर पहिले तर जनरेट लीड. म्हणजे लीड का जनरेट होतील? म्हणजे कोणत्या लीड जनरेट होतात? त्यांचे एज ग्रुप काय, डेमोग्राफी काय आहे. नंतर ड्राईव्ह सेल्स. सेल्स ड्राईव्ह करण्यासाठी. अंडरस्टँड वेब अँड ऑर वेब ट्रॅफिक. नंतर काय? व्ह्यू युजर एंगेजमेंट आणि रिटेन्शन रेट साठी. एंगेजमेंट म्हणजे काय? कुठून माणूस येतोय, कोणत्या प्लॅटफॉर्म मधून येतोय, इंस्टाग्राम फेसबुक मधून येतोय का, वेबसाईट मधून येतोय का, गुगल ऍड मधून येतोय, हे सगळं. किंवा ऑदर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. आता हा ऑदर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह वेगळा एकीकडे राहिला आणि हे सगळं मी काय केलं? सगळेच सिलेक्ट केले. 1 सिलेक्ट केला, 2 सिलेक्ट केला, 3 सिलेक्ट केला, 4 सिलेक्ट केला. आता जर खाल्ला सिलेक्ट केला तर वरचे सगळे निघून जातात. म्हणजे सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून काय? 8. तर वरले 4 तुम्हाला सिलेक्ट करायचे. किंवा ड्राईव्ह सेल्स करणं. आपलं काय लीड जनरेट करण्यासाठी करतोय? ड्राईव्ह सेल्स करायचंय. अंडरस्टँड वेब अँड ऍप ट्रॅफिक. कुठून कसं येतंय? एंगेजमेंट रिटेन्शन काय गरज नाही, पण तरी पण तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट करायचंय. आता तुम्हाला इथं कोड क्रिएट करायचंय. तुम्ही इथे युनायटेड स्टेट मध्ये आहेत का? नाही. इंडियामध्ये सिलेक्ट करा. IND इंडिया. हे सगळं वाचायची काही गरज नाही तुम्हाला. इथं आय ऑल्सो ऍक्सेप्ट करायचं. खाली जाऊन इकडे बघा, खाली एवढं दिसतंय का? एवढे खाली एक टेबल येतो, तिथे एक क्लिक आय ऍक्सेप्ट करायचं. झालं. आता तुम्हाला वेबसाईटचं अॅनालिटिक्स करायचं. अॅनालिटिक्स कशासाठी? व्हॉट इज गुगल अॅनालिटिक्स? गुगल अॅनालिटिक्स इज अ वेबसाईट अनालिसिस. एखादा युजर कुठून येतोय, किती वेळ वेबसाईट वरती स्पेंड करतोय, कोणत्या पेज मधून कोणत्या पेज वरती जातोय आणि काय परचेस करतोय किंवा तिथून कोणत्या पेज मधून एक्झिट होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे समजतात? गुगल. आता लाईव्ह किती लोक येतात तुमच्या वेबसाईट वरती आणि कोणत्या एरिया मधून येतं आणि कोणता मोबाईल आहे, तर
ते सगळ्या गोष्टी इथे समजतात. तर आता मला काय करायचं आहे, वेबसाईटचं ट्रॅफिक मेजर करायचं आहे. मग कोणत्या वेबसाईटचं ट्रॅफिक मेजर करायचं आहे, तर NMD प्रायव्हेट लिमिटेडचा. तर मग गुगलवरती जाऊन काय सर्च करणार मी, मग मी सर्व्हिसेस मध्ये जातो. कोणती पण एक लिंक आपल्याला, कोणत्या आपल्या पूर्ण वेबसाईटचं करायचं, मग ह्याची एक लिंक घ्यायची. आता इथं सगळ्यात जास्त चुकी काय करतात लोक, तर हे HTTPS डबल करतात, तर ते नाही करायचं. आता स्ट्रीम, स्ट्रीम म्हणजे काय, ब्रँच. कशाची ब्रँच आहे आपली, कशासाठी करायचंय, क्रिएट अँड कंटिन्यू कोर्सेस, सेटअप गुगल टॅग. किती सिंपल आहे. आता तुम्हाला पहिलं क्वेश्चन विचारते, डू यू नो हाऊ टू कनेक्ट गुगल अँड टू वेबसाईट. येस. किती स्टेप मध्ये, 3. पहिल्यांदा काय केलं आपण, प्रॉपर्टी क्रिएट केली. प्रॉपर्टीचं नाव काय दिलं, मुजीब दिलं. नंतर काय केलं आपण, करन्सी सिलेक्ट केली, लोकेशन सिलेक्ट केलं, आणि नंतर काय केलं, स्ट्रीम सिलेक्ट केली, वेबसाईट लिंक टाकली, आणि नेक्स्ट केलं. आता आपल्याला कोड जनरेट करा. मग तुमची वेबसाईट इन्स्टॉल, म्हणजे तुम्हाला इन्स्टॉल विथ वर्डप्रेस करायचंय का मॅन्युअली करायचंय. तुमची वेबसाईट जर वर्डप्रेस मध्ये असेल तर इथं क्लिक करा. तुमची वेबसाईट जर कशामध्ये असेल, मॅन्युअली, तर मॅन्युअली हा कोड क्रिएट झाला. मग हा कोड क्रिएट करणं फर्स्ट स्टेप असते, ही कोड क्रिएट करायचा आहे, आणि नंतर काय काय, टेस्ट टू इन्स्टॉल. आता इथे काय करायचंय, द डिजिटल ईमेल इन्स्ट्रक्शन फॉर लेटर. ईमेल इन्स्ट्रक्शन वरतून पण आपण कनेक्ट करू शकतो, किंवा काय करायचं तुम्हाला, शो मोर ऑप्शन. दुसऱ्या इथं काय काय, यूज गुगल टॅग यू ऑलरेडी हॅव. जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही गुगल टॅग मॅनेजर पण यूज करू शकता. रिसेट करायचं असेल तर रिसेट पण. आता इथं आलं की हे कट करून टाकायचं. कोड कॉपी केला का, असा कॉपी नका करू. कसा करा, डायरेक्ट इथं कॉपी आहे, हे सगळं कॉपी करा. ठीक आहे, कॅन्सल केलं. आता इथं बघा, व्ह्यू टॅग इन्स्ट्रक्शन. तुम्हाला जर इन्स्ट्रक्शन करायचंय तर इन्स्ट्रक्शन करा. पण जर तुम्हाला डायरेक्ट इथून कनेक्ट करा, एक तर तुम्ही काय करा, मेजरमेंट ID कॉपी करून टाका, किंवा तो जो मागाचा कॉपी केलेला कोड आहे तो टाका. मग तुम्हाला टाकणं काय सोपं आहे, हे कॉपी करून टाकणं सोपं आहे का ते टाकणं, हे कॉपी करा. तुम्हाला परत तो कोड क्रिएट करायचा आहे तर व्ह्यू इन्स्ट्रक्टर मध्ये जा, तुम्हाला तो कोड परत दिसेल. पण काय गरज आहे का तुम्हाला त्या कोडची, आता इथं वरती आले ना. आता इथून तुम्हाला कुठं कोणत्या CRM मॅन्युअली करायचा आहे कोड, सिलेक्ट प्लॅटफॉर्म. तुमची विक्स मध्ये, वर्डप्रेस मध्ये, शॉपिफाय मध्ये. माझी जर PHP मध्ये किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये असेल तर हा कोड सिलेक्ट करायचा आहे, किंवा मग दुसरं काय करायचं, इथं बॅकला जायचं आणि हा कोड सिलेक्ट करा. दोन्ही पैकी एक. मॉडिफाय इव्हेंट, क्रिएट कस्टम इव्हेंट, मेजरमेंट, रिॲक्ट डेटा, नाही इथं काहीच क्लिक नाही करायचं, हे सगळं कॅन्सल करायचं. झाली. अकाउंट क्रिएशन, प्रॉपर्टी क्रिएशन, बिझनेस डिटेल टाकली आपण, किती एम्प्लॉय तर काय, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केला आपल्याला का, आणि डेटा कलेक्शन केलं. कुठाला डेटा कलेक्ट केला आपण, आपल्या गुगल अनालिटिक्स मधला. आणि आता इथं काय करायचं, कोणत्या वेबसाईटचा केलाय, इथं आता काय, नो डेटा रिसिव्ड इन द 40 hours. 48 hour नंतर तुमचा डेटा कलेक्ट होईल. डेटा कलेक्शन इज पेंडिंग. तर 48 तासानंतर काय करणार, तुमच्या वेबसाईटवर सगळं डिटेल त्यांना दिसायला लागणार. कोणाला, मुजीबला. लिंक टू गुगल ऍड्स. हा, लिंक टू गुगल ऍड्स, लिंक टू गुगल ऍड, हे पण हे तुम्ही डायरेक्ट लिंक करू शकता. लिंक टू गुगल ऍड अकाउंट, आय मॅनेज, चूज अ गुगल ऍड अकाउंट करायचं. आता हे आपण क्रिएट केलेले कोणत्या ह्याला करायचंय, NMD प्रायव्हेट. 2 अकाउंट होती त्याला करायचं, आणि इथं काय करायचं, कन्फर्म करायचं. मी आता ते शिकवतो तुम्हाला. आणि इथं काय करायचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं, कन्फर्म.
नेक्स्ट, सबमिट झालं. डू यू नो हाऊ टू कनेक्ट गुगल एनालिटिक्स इन टू गुगल ॲड? येस. कसं कनेक्ट केलं मी? जर गुगल ॲनालिटिक्स क्रिएटच नाही केलं तुम्ही तर कनेक्ट करता येत का नाही? एवढी सिंपल प्रोसिजर आहे तुमचं हे करा. कुणाला आता काय प्रॉब्लेम असतील तर सांगा. सेव्ह करतो. झालं कनेक्ट. झालं का? इथं आलं का? अकाउंट कनेक्ट, अकाउंटचा आयडी झाला. आणि जर तुमच्या वेबसाईट मध्ये कनेक्ट करायचं असेल तर तो कोड कुठं टाका आता? बोला, कोड कुठं टाका? वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये टाका. ऍड मॅनेजर लिंक करायचं असेल तर ऍड मॅनेजर मध्ये टाका. नंतर तुम्हाला दुसरं अजून काय ऍड करायचं असेल तर दुसरीकडे टाका. गुगल प्ले लिंक करायचं असेल तर ते करा. सर्च कन्सोल क्लिक करायचं असेल सर्च कन्सोल वरती जा. समजलं तुम्हाला? इथं कसं दिसतं तर तुम्ही जर होम पेज वरती गेला तर इथं तुम्हाला इम्प्रेशन किती आले, ऍक्टिव्ह युजर किती, इथं नंतर इव्हेंट काउंट किती आहे, की इव्हेंट कोणता आहे, युजर कोणते, हे सगळं तुम्हाला इथून दिसायला लागेल. नंतर रिपोर्ट मध्ये गेलं, यूज बिहेवियर, सेल्स अँड रेव्हेन्यू, मार्केटिंग अँड परफॉर्मन्स, त्याच्यातलं गोल काय चूज करायचं आहे हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. ओव्हरव्ह्यू, ऍक्टिव्ह युजर इन लास्ट 30 मिनिट, नंतर ऍक्टिव्ह युजर इन लास्ट 5 मिनिट, ऍक्टिव्ह युजर इन फर्स्ट सोर्स, कुठून आला काय आला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसणार आहेत. गुगल अनालिटिक्सचा एक वेगळा टॉपिक आहे पण तो कसा कनेक्ट करायचा तुम्हाला समजलं? कसं कनेक्ट करायचा? कुठं गेलो मी? हा, आता इथं काय करायचं? मी इथं गेलो. कुठं गेलो मी? टूल मध्ये गेलो. टूल मध्ये गेल्यानंतर कुठे गेलो? डेटा मॅनेजर मध्ये गेलो. आणि डेटा मॅनेजर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणतं ऑप्शन चूज करायचं आहे? आता हे सगळं लिंक आहे, सेंड केले, झाले गुगल अनालिटिक्स लिंक. तुम्ही जर खाली गेला तर तुम्हाला तिथं गुगल अनालिटिक्सचं ऑप्शन दिसणार नाही. इथे सिलेक्ट करायचं गुगल अनालिटिक्स. तुम्ही आता ऑलरेडी कलेक्ट केले. आता दुसरं गुगल हॉटेल सेंटरला करायचंय, HubSpotला करायचंय, MySQL ला कनेक्ट करायचंय तर डेटाबेस मध्ये जायचं. डायरेक्ट कनेक्शन, थर्ड पार्टी इंटिग्रेशन, तर हे तुम्हाला इथून आलं. कन्वर्जन, ऑडियन्स, आणि इथून एडिट, सेटिंग पण तुम्ही एडिट करू शकता. तर हे सर्व्हरचं डिजिटल मार्केटिंग वाल्यांना काही इम्पॉर्टंट नाही, पण जे डेटा अनालिसिस मध्ये काम करतात ना त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सर्व्हरची डिटेल टाकावं लागते, सर्व्हरचा IP ऍड्रेस टाकावा लागतो. म्हणजे माझा डेटा आहे जो सर्व्हर मध्ये असतो आणि सर्व्हर मध्ये ट्रिलियन्स मिलियन मध्ये असतो. ज्या लोकांनी हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेतले त्यांना जर टाकायचं असेल तर आपल्याला हॉटस्टारच्या सर्व्हरचे डिटेल लागते. आपल्याला आजूरच्या सर्व्हरला कनेक्ट करायचे त्याला पण कनेक्ट करू शकतो. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत? ठीक आहे. आता आपल्याकडे कामं भरपूर आहेत. आपल्याकडे SEO ची काम आहेत. आता बघा ह्याचा मला आला का YouTube साठी ऍक्सेसचा रिव्ह्यू, लिंक अँड रिक्वेस्ट, तर लगेच मी काय करणार हे करणार. आता आपल्याकडे बालाजी फर्निचरचं SEOचा प्रोजेक्ट आहे. बालाजी फर्निचर साठी आपल्याला काय करायचं? गुगल माय बिझनेसचा अकाउंट क्रिएट करायचंय. मग त्याचं आता प्रत्येकाने एक वेगवेगळं काम करायचं तर काय होणार आहे? बोला. काय करायचंय आपल्याला आता? काय सांगत होतो तू? सांग. बालाजी फर्निचरचं काम आहे. हा, तर एवढे प्रोजेक्ट करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला चांगले क्वालिटीचे लोक लागतील. तर तुम्ही आता फर्निचरची ऍड रन केली. फर्निचर म्हणजे काय? इंटेरियरची. तर तुम्हाला लीड येतील का? तर नाही, तुला येतील का? फर्निचरची ऍड रन केली. किती रुपयाला एक लीड येईल? येऊ शकते म्हणजे काय? तुम्ही कोर्स कशासाठी? किती रुपयाला लीड येईल? सर चेक केलं काय किती रुपयाला. कसं सांगणार ना तुम्हाला? मग चेक करून म्हणले तर तुम्हाला काम. आता माझ्याकडे तुम्ही आलात
की सर मला काय करायचंय, ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची. मग तुम्हाला मी सांगितलं की माझा बिझनेस आहे, साड्यांचं शॉप आहे, तर किती रुपयाला माझी एक साडी विकू शकते किंवा किती लोक येतील दिवसाचे, किंवा माझा डेटा सायन्सचा कोर्स आहे तर डेटा सायन्सच्या कोर्सची एक लीड किती रुपयाला येईल, तर तुला काढता येईल काय सर? कसं काढणार? मग काय फायदा आहे तुमचं ते शिकून बघा. कीवर्ड रिसर्च करणार, त्याचा रेट बघणार आणि डिवायडेड बाय जेवढं आहे तेवढा पर क्लिकला येणार. क्लिकला नाही विचारला, एक लीड किती रुपयाला येईल तू सांग. माझा डेटा सायन्स कोर्सेस गुगल कीवर्ड मध्ये जायचं. 128 रुपयाला पर क्लिक आहे, तर मग मला एक लीड किती रुपयाला येईल? 128 ते त्याचा 1280. पाढा बोलतोय. 128 म्हणून त्याला 3 डिवाइड करायचं. 3 डिवाइड करणार आहे सर. 1280 त्या दिवशी सांगितलं होतं. फक्त मी दुसरं काय सांगितलं, मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय Multiply. 3 करायचं. बघा बरोबर आहे का? कितीने करायचं? 10 मल्टिप्लाय करा. 1280 128. 1280. आणि जर 10,000 5,000 लोक काय करतात, त्या कीवर्ड साठी सर्च करतात, डेटा अनालिटिक कोर्सेस इन्फॉर्मेशन 5,000 लोक, आणि माझी वेबसाईट 1 नंबरच्या पेजवर दिसते, तर किती लीड येतील मला? तू सांग. कसं कॅल्क्युलेशन सांगितलं होतं? 5,000 30% किती होतात? 1,500. 1,500 लोक माझ्या वेबसाईटवरती येतील, मग लीड किती येतील? त्यातले 30%. त्यातले 30% किती होतात? 450. असं काय? आणि जर माझी वेबसाईट 2 नंबरच्या पेजवरती दिसते, त्यातले तर किती लोक येतील? किती लीड येतील? 450 मधले 30%. किती? 900. चुकीचं आहे. तुम्हाला मग कसं घालावं लागेल? पहिल्या पेजवरती 30% किती लोक येतात? 450. दुसऱ्या पेजेस वरती आले तर किती येतात? 15%. म्हणजे 450 लोक आपल्या वेबसाईट काय करणार? टोटल किती पर्सेंट काढ? 15%. म्हणजे जर तुमचे किती टोटल सर्चेस आहेत? 5,000. 5,000चे 15% किती होतात? 5,000. 750. 750 लोक आपल्या वेबसाईटवरती येणार. मग 750ले 15% किती होतात? 75. तर 75 लोक 75च लीड आपल्याला येणार. इकडे किती येत होत्या? 450 येत होत्या. इकडे किती येणार? 75. तर कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला सांगतो. जर पहिल्या पेजवरती जर असेल, नंबर तर आपला सेमच राहणार आहे. 5,000 सर्चेस आहेत पहिल्या पेजसाठी पण आणि दुसऱ्या पेजसाठी पण. मग 5,000 सर्चेस असेल तर त्याच्यातलं 30% लोक आपल्या वेबसाईटवरती येणार. 5,000चे 30% किती होतात? 1,500. आणि 1,500 30% लीड येणार आपल्याला पहिल्या पेजवरती असेल तर, म्हणजे किती? 450 येतात. पण जर आपली वेबसाईट दुसऱ्या पेजवरती असेल तर किती पर्सेंट आपल्या वेबसाईटवरती लोक येणार? 15%. मग 15% चे किती होतात? 750. मग 750 मधले 15% लोक काय करतात? आपल्याला लीड देतात. 112. म्हणजे 112 लीड जेवढं 15% तेवढंच आपल्याला येते. समजलं का? आणि जर तिसऱ्या पेजवरती असेल तर मग काय करायचं? 5,000 लोक येतात. मग 5,000 मध्ये आपल्या वेबसाईटवरती किती लोक येणार? 7.5%. मग 5,000चे 7.5% किती होतात? 350. 350 लोक आपल्या वेबसाईटवरती. मग 350 पैकी 7%, 7.5% किती होतात? 26.2. म्हणजे 26 लोकच आपल्याला फक्त काय येणार? लीड येणार. आणि हेच कॅल्क्युलेशन सगळ्यांचं बरोबर येतं. आपल्याला आता किती लीड येतात महिन्याला? 26 ते 25. का? कारण आपली वेबसाईट दुसऱ्या पेजवरती दिसते. किती सर्चेस आहेत त्याच्यावरती तुम्हाला कॅल्क्युलेशन असं क्लायंटला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हा लेक्चर तुम्ही काय करतो मी अपलोड करून देतो.